नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. 10 जानेवारीपासून ठाण्यामध्ये रंगणार ठाणे आर्ट फेस्टिवल. भाजप स्वबळावरती लढणार, राणे यांनी दिले संकेत. वांद्र्याच्या भारतनगरमधील बांधकामावरील कारवाई विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन. आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी नाकारली शासकीय मदत. आता पाहूया सविस्तर वृत्त. येत्या 10 जानेवारीपासून 13 जानेवारीपर्यंत ठाण्यामध्ये ठाणेकर ज्याची प्रतीक्षा करत असतात असा ठाणे आर्ट फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या माध्यमातून ठाणे आर्ट फेस्टिवलला सुरुवात होते आणि ह्याच बाबतीत कोणकोणत्या कार्यक्रमांचं नियोजन केलं जाणार आहे, 4 दिवसांचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने रंगतदार होणार आहे याबद्दल स्वतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसोबत बोलत असताना अधिक माहिती दिली. पाहूया. महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसेच ठाणेकरांना दरवर्षी कधी हा संस्कृती आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं. तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होत आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते 5 वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे, त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि प्रामुख्यानं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतोय. त्यांनी स्वागत होईल, स्वागत यात्रा निघेल, त्यामध्ये लहान मुलं सुद्धा शाळकरी सहभागी होतील. अशा प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. 6:30 वाजता शुभम उद्गल यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा सन्मान सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे. लगेच 11 तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टेजवर होईल. त्याचबरोबर 12 तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोड आहे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि 13 तारखेला जे मिका सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल. असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री, पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतील. प्रामुख्याने तुम्ही त्या ठिकाणी बघितलं राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत. आमचे रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे 19व्या शतकातले आणि 1894 पासूनच्या काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील. ठाणेकरांना ते बघायला मिळतील, ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना ते बघायला मिळतील. अशा प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. 11 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला येणार आहेत, तर 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवार सुद्धा या ठिकाणी भेट देतील. त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चितपणे जो आनंद दरवर्षी आमच्या सगळ्या ठाणेकर जनतेला आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या जनतेला मिळतो, त्यापेक्षा आनंद द्विगुणित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला परिवहन खात्याचं मंत्री केलंय. या खात्यामध्ये काम करत असताना एकाच दिवसात सर्व काही बदल घडतील असं शक्य नाही, परंतु माझ्या कार्यकाळामध्ये मी संपूर्णपणे एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलीन असं मत प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. या दिवसात तर कुठल्याही आगारामध्ये फरक पडणार नाही, परंतु मी माझ्या पद्धतीनं जसा मला एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता त्यानुसार मी सगळीकडे चालू केलेला आहे. आता तर शहरी भाग झाल्यानंतर मी पनवेल, खोपोली ह्या भागात सुद्धा गेलेलो आहे. काही थोड्याफार प्रमाणात फरक त्या ठिकाणी जाणवतोय, परंतु ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही म्हणताय ती नाकारता येणार नाही की अतिशय दारुण अवस्था आपल्या राज्यातील एसटी महामंडळाची आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या स्थानकाची किंवा बस स्टॉपची झालेली आहे. लगेच सुधारणा तर त्या ठिकाणी सगळीकडे होणं तुम्ही अपेक्षा पण करू नका, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये एसटीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही. रोपवेच्या माध्यमातून एअर टॅक्सी सुरू करण्याचं स्वप्न हे प्रताप सरनाईक यांनी पाहिलं होतं आणि ह्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली, त्यांची भेट घेतली. येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरील वाहतूक सुधारण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रोपवेच्या माध्यमातून कशा स्वरूपाचं काम करता येईल याबाबत प्रताप सरनाईक यांनी अधिक माहिती माध्यमांना दिली. पाहूयात. रोपवेचा प्रस्ताव MMR क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागी करू शकतो आणि कुठे कुठे ते रोपवेकरण काय होतं की मेट्रो आपण U टर्न मध्ये फिरू शकतो, L मध्ये फिरू शकतो, परंतु रोपवे आपल्याला सरळच न्यावा लागतो. म्हणजे रोपवेचा जो मार्ग आहे तो आडा ते असे केबल असल्या कारणानं वळवू शकत नाही आपण. ज्या ठिकाणी स्ट्रेट मार्ग तुम्हाला मिळेल त्या स्ट्रेट मार्गावरच आपण रोपवे नेऊ शकतो. दुसरा एक महत्वाचा अडसर म्हणजे ह्या सगळ्या MMR क्षेत्रामध्ये उंच उंच इमारती आहेत. ते उंच इमारतींवरून आपण
जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल. एक खाडी किनारा, समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क, ह्या तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क किंवा नॅशनल हायवे ह्या परिसरातूनच आपण रोपवे नेऊ शकतो. त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी म्हणजे डीपीआर बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहे, जेणेकरून डीपीआर बनेल आणि डीपीआर बनवल्यानंतर कुठल्या संस्थेनं हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर बीओटी तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात यावा असं त्यांचंही मत ठरलं. त्यांनी तर मला एक सूचना केली, अरे आपण असं करू शकतो का की अटल सेतू आहे किंवा कोस्टल रोड आहे, ह्या कोस्टल रोडमध्ये आपण ऑलरेडी कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे, ते जमिनीखाली गेलेले आहेत, हेवी कॉलम्स आहेत, चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत आणि अटल सेतूमध्ये जर आपण पॅरलल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल कार नेली तर चालू शकेल का, किंवा आपण जो नरिमन पॉईंट पासून पूर्ण पुढे डहाणूपर्यंत किंवा वाढवण बंदरापर्यंत आपण हा तो कोस्टल रोड नेतोय, तर त्याच कोस्टल रोडवर आपण प्रोव्हिजन करू शकता का कॉलम पोझिशन करून, की जेणेकरून वरनं केबल कार जाईल, खालनं मेट्रो जाईल, गाड्या जातील, अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का. ती माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे देण्याचं सांगितलेलं आहे आणि ते सर्वेक्षण आल्यानंतर मग आपण ठरवू की कुठल्या कुठल्या मार्गातून आपण केबल कार नेणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, परंतु येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजेच महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावरती लढेल एवढी मोठी ताकद भाजपकडे आहे असं वक्तव्य नारायण राणे यांनी केले. त्याशिवाय शिवसेना उद्धव ठाकरे यांना टेकूची गरज आहे अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली. पाहूयात. महापालिकेचं गणित या सगळ्या गोष्टी भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे. त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना टेकूची गरज आहे. हे बाकीचे पक्ष नाही, यांना सपोर्टची गरज आहे. त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही. आमचं तसं नाही आहे. तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो मित्रत्वाच्या दृष्टीने. हा मनाचा मोठेपणा आहे आमचा, त्याचं कौतुक कोणच करत नाही. त्यापैकी सर एक पंच असेल, त्यापैकी एक पंच. वांद्रे पूर्व येथील भारत नगर मध्ये असणाऱ्या 180 बांधकामांवरती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आज सकाळच्या सुमारास कारवाई करायला सुरुवात केली. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार विरोध केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ कारवाईच्या ठिकाणी धाव घेऊन कारवाई रोखून धरली. या कारवाई विरोधात आंदोलन सुरू केलं. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्राधिकरणाने भारत नगरमधील 180 बांधकामांवरती नोटीस बजावल्या. त्यानुसार प्राधिकरणाने या बांधकामांवरती हातोडा चालवायला सुरुवात केली. गुरुवारी ही कारवाई करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. मात्र कारवाई सुरू होताच स्थानिक रहिवाशांनी त्याला विरोध केला. ही कारवाई बेकायदा आहे, आम्ही इथे 40 वर्षांपासून राहत आहोत असे मुद्दे उपस्थित करत काही स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. दरम्यान बांधकाम पाडण्याची संमती मिळालेल्या रहिवाशांच्या घरांवरती जेसीबी चालवला जात होता. मात्र काही रहिवाशांनी बांधकाम पाडण्यास संमती दिली नाही. असे असतानाही या घरांवरती कारवाई केली जाते. त्याच्या विरोधामध्ये सरदेसाई आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शासनाकडे अशा प्रकारचे करार बघू शकता ना तुम्ही, स्वतःहून डोळ्यांनी बघताय परिस्थिती. मॅडम, हे काय मी राजकीय भाषण नाही करत आहे. तुम्ही बघू शकताय पोलिसांच्या किती गाड्या लागल्या, जेसीबी लागली आणि मॅडम माईकवर अनाऊन्स करतायत ब्लँक करारनामे घेऊन आलेत. एसआरएचे अधिकारी, अदानीवाल्यांनी केलं मी समजू शकतो. एसआरएचे अधिकारी काय अनाऊन्स करतायत? नाही, करार जबरदस्ती करूच देणार नाही. करार जबरदस्ती मी करूच देणार नाही. लोकांना पाहिजे असतील तर जरूर करार करावे. मॅडमने येऊन मला सांगितलं कोणीतरी स्वतःहून करार केलाय, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. इकडचे सगळे 180 लोक जरी मला येऊन म्हणाले की वरुणजी आम्हाला करार करायचे, की आम्हाला करार करायचे, आम्हाला अदानीच विकासक म्हणून आणि त्यांच्या पद्धतीने करायचं, नो प्रॉब्लेम. इकडचे लोक म्हणाले तर काही हरकत नाही, पण जोर जबरदस्तीने करू देणार नाही. सत्ता कोणाचीही असो, आम्ही लोकांसोबत उभे राहणार. मी इकडे थांबणार.
आज अख्खे दिवस कार्यक्रम रद्द करून इकडे थांबणार. कोर्टाची ऑर्डर किती वाजेपर्यंत येईल? कोर्टाची क्लिअर ऑर्डर आलेली आहे. कोर्टाने स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेलं आहे. तरी एसआरएचे अधिकारी म्हणतात आम्हाला स्टेटस कोचा अर्थ आम्हाला समजत नाही. आता कसं आहे, काहीच जर मानायचं नसेल तर देशात लोकशाही आहे का? पहिली गोष्ट, एवढी दडपशाहीची गरज काय मला कळत नाही. सुप्रीम कोर्टाचं ऐकलं जात नाही. आता परत एकदा आम्ही 1 वाजता, किती वाजले, अर्ध्या तासात परत एकदा मेन्शन करणार आहेत आमचे वकील सुप्रीम कोर्टामध्ये. बघूया तेव्हा काय आम्हाला हे मिळतं का. पण याची गरज काय एवढ्या पोलिसांची? अरे पोलीस पण आपलेच आहेत ना, कशाला आपापसात तणाव निर्माण करताय तुम्ही? प्रेमाने होऊ दे सगळं, काहीच म्हणत नाही आम्ही. बाकी फक्त प्रेमाने करा, जोर जबरदस्तीने करू नका. ठाणे आणि भिवंडी परिसरामधील ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी आज पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अचानकपणे भेट दिली. ठाणे जिल्ह्यामधील असंख्य ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल आणि हर घर नल या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. परंतु या कामांची गती संथ असल्याने येत्या उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील महिलांना पुन्हा डोक्यावरती हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवरती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकताच भिवंडी तालुक्यामधील ग्रामपंचायती हद्दीमध्ये सुरू असलेल्या कामांना अचानक भेट देऊन कामांचा आढावा जाणून घेतलाय. ठाणे आणि शहापूर जिल्ह्याचा या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये आमचं हे ठरवण्यात आलं की ज्या ठिकाणी योजना सुरू आहेत त्या योजनांची पाहणी करणे, जिथे योजना स्लो आहे त्या फास्ट करणे, ज्या बंद आहे त्या का बंद आहे हे तपासणी करणे, याच्याकरता हा दौरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्याकरता आमदार असतील, तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांना सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. अधिकारी आमच्याबरोबर आहे आणि मला तरी असं वाटतं की जो सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट आहे, जो सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट या देशाचा आहे की हर घर जल हर घर नल, तर तो पूर्णत्वास येण्याकरताचा हा दौरा असल्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये बरीच माहिती आम्हाला मिळणार आहे. सर, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात स्वतःचं धरण नाहीये, त्याबाबत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. बघा, आदरणीय शिंदे साहेब आता त्या करता मागे लागलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार त्या मदतीचा चेक घेऊन तलाठी आणि तहसीलदार त्यांच्या घरी देखील गेले. परंतु सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे ही मदत नाकारली. सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मदत घेणार नाही असं म्हणत सूर्यवंशी कुटुंबियाने ही मदत नाकारल्याचं पाहायला मिळालं. जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा सूर्यवंशी कुटुंबियांनी निर्णय घेतल्याचं देखील कुटुंबियांनी बोलून दाखवलंय. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठविली होते, परंतु जोपर्यंत माझा न्याय होत नाही, घेत नाहीत, त्यांनी न्याय देत नाहीत, तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारत नाही. जे गुन्हेगार आहेत, माझ्या मुलाला मारलेले पोलीस लोक, त्यांना लवकरात लवकर पकड करावा, त्यांना शिक्षा द्यावा, त्यांना फाशीची सजा द्यावा. माझी ही सरकाराला हात जोडून विनंती आणि ही माझी मागणी आहे. भेटला होता आंबेडकर साहेबांना न्याय आम्हाला मिळवून द्या म्हणून भेटला होता. काय म्हणजे? देऊत म्हणले, कायदेशीर होईल म्हणले, देऊत म्हणले, न्याय तर मिळवून देणारच आहात म्हणले, देणारच आहेत आम्हाला. बघ, या महिनाभरात काय घडलं आता तुम्हाला? काय तपासाविषयी काय वाटतंय? ह्या महिनाभरात आम्हाला काय, आमच्या दक्कलच घेत नाहीत ना, आमची कोणी दक्कल घेत नाहीत, यापायर फाडत नाहीत, गुन्हेगाराला लवकरात लवकर सजा देत नाहीत, त्यांना मोकळं सोडल्यात गावामध्ये कटले हिंडायला. पोलिसांना लवकरात लवकर त्यांना पकड करावा, जलमठेप देऊन फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना, ही माझी मागणी आहे. सध्या नवी मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक वाढली, तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्यामुळे भाज्यांचे दर देखील उतरले. असे आता कोबीचे दर उतरल्याची देखील माहिती समोर आली. सध्या MPSC मार्केटमध्ये हिरव्या आणि लाल कोबीचे भाव हे कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी अधिक माहिती दिली. सध्या हिरवा कोबी 10 रुपये किलो विकला जातोय, तर लाल कोबी 25 रुपये किलोने विकला जातोय.
सध्या कोबीचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. वेळ झाले या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.